रेशमासारखा सुळसुळीत, लोण्यासारखा मऊ मुलायम अशा या आपल्या मराठमोळ्या पदार्थाची रेसिपी मिळणे विरळच. तर असा हा विस्मरणात गेलेला आपला पारंपरिक पदार्थ बदामी हलवा. बदामापासून नाही तर बनतो गव्हापासून. आणि या पांढऱ्या शुभ्र पारदर्शक लुसलुशीत ओल्या पापड्या, आणि ह्याच पापड्या वाळवल्या की बनतं वर्षभराचं वाळवण, ज्या तळल्यानंतर फुलतात 5 पट. आणि ह्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत कुरडया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचा चीक कसा काढायचा याची इत्थंभूत माहिती बघितली. आधी थोडक्यात सांगते चीक कसा बनवला आणि मग आपण मूळ रेसिपीला सुरुवात करूयात. गहू कसा भरलेला पाहिजे, हाताला जड लागणारा खूप पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये सबस्टन्स जास्त असतो, आपल्याला चीक जास्त मिळतो. सो इथे मी सिहोर गहू घेतलेला आहे. तर आता ह्याचा आपण चीक काढायला घेऊया. हा गहू आता 3 दिवस पाण्यात भिजवायचा आणि जरा कोमट पाणी घालायचं, म्हणजे हा लूकवॉर्म. आपण 3 दिवस गव्हामध्ये पाणी घालत होतो, म्हणजे पहिल्या दिवशी पाणी घातलं, ते पाणी दुसऱ्या दिवशी काढलं, नवीन पाणी घातलं, ते पाणी तिसऱ्या दिवशी काढलं, परत नवीन पाणी घातलं आणि आजचा 4था दिवस. तर असे 4 दिवस गहू व्यवस्थित भिजलेले आहेत. पाण्याला काही प्रमाण नाहीये, तुम्हाला पाहिजे तसं पाणी तुम्ही घालू शकता. आणि आता हे मिक्सरला लावून वाटून घ्या. हे जे वाटलेले गहू आहेत ते पहिल्यांदा चाळणीमधनं काढून घ्यायचे. सो हे आता दुसऱ्यांदा पाणी घालून मिक्सर मधनं काढलंय. परत म्हणजे तिसऱ्यांदा ब्लेंडर मध्ये पाणी घालून फिरवून घ्यायचा. तर अशा प्रकारे एवढा पातेला भरून आपला चीक तयार झालेला आहे. हा झाकून ठेवायचा. त्याच्यावरचं जे आपण खूप सारं पाणी घातलेलं आहे ते वरती येईल. वरचं पाणी काढून टाकायचं आणि चिकाचा थर खाली बसेल आणि त्यानंतर आपण याचे पदार्थ बनवायला घेऊ शकतो. 500 ग्रॅम गव्हापासून 500 मिलीलिटर चीक तयार झाला होता. हा चीक आणि ह्याच्यापासूनचे नाश्त्याचे 2 पौष्टिक पदार्थ कसे बनवले हे बघण्यासाठी मागच्या आठवड्यातला व्हिडिओ बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आज आपण बघणार आहोत उरलेल्या चिकापासून 3 वेगळे पदार्थ. व्हिडिओची सुरुवात करूयात गोडाच्या पदार्थांनी. तर बनवूयात बदामी हलवा. तर बदामी हलव्यासाठी घ्यायचे 1 बोल म्हशीचं किंवा गाईचं दूध आणि 1 बोल गव्हाचा चीक, म्हणजे चिकाचा आणि दुधाचा रेशो झाला 1:1. हलव्यासाठी 4थ्या दिवशी चिकावरचं पाणी काढल्या काढल्या हा चीक वापरायला घेते. कितीही कमी जास्त बदामी हलवा बनवायचा असेल तरी रेशो हाच ठेवा, चुकवू नका. घेतली 1 कप साखर आणि 2 चमचे साजूक तूप. अजून लागणारे अर्धा कप पिठी साखर, हे दुधात भिजवलेलं केशर आणि खूप सारे बदामाचे काप. आणि आता दूध उकळायला ठेवते. दूध उकळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये चीक घालायचा आहे, पण दुधात घालायच्या आधी चीक व्यवस्थित ढवळून घ्या, कारण तो तळाशी घट्ट बसतो. चिकाची एकसंध धार गरम दुधामध्ये हळूहळू सोडायची आणि एकीकडे मिश्रण चमच्याने सतत ढवळायचं, कारण चिकाचे लगेच गोळे व्हायला सुरुवात होते. घालायचंय केशर. अक्षरशः काही सेकंदातच चीक घट्ट होतो. चीक घट्ट झाल्यावर घालतीये साखर. आणि गॅस बारीक करून झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणायची. हलव्याला तकाकी येण्यासाठी 1-2 चमचे घालायचे साजूक तूप. बघा किती लुसलुशीत झालाय हा हलवा. व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि कोमट झाला की त्याच्यामध्ये घालायची पिठी साखर. पिठी साखरेमुळे ना हलवा खुटखुटीत बनतो आणि वड्या चिकट न होता मऊ मुलायम होतात. हलवा घोटून घोटून पिठी साखर छान मिक्स करायची. एका प्लेटला लावायचं तूप आणि त्यावर हा हलवा थापायचा. आपल्या चॅनलवर योग्य प्रमाण आणि पदार्थाची जास्तीत जास्त माहिती सांगितली जाते. तर पदार्थ चांगलाच बनेल याची 100% खात्री हवी असेल तर चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करून शेअर करा. आणि वरून छानपैकी बदाम पेरायचे. उरलेलं केशर वरून शोभेसाठी लावतीये. आणि आता याच्या वड्या पाडायच्या. मला वड्या कापताना पण इतकी मज्जा येते ना.
तर अशा बदामी हलव्याच्या मस्त मऊसूत खुटखुटीत वड्या तयार झालेल्या आहेत. फ्रीजमध्ये ठेवा आणि मस्त एन्जॉय करा. बघा, दिसतेय की नाही एकदम झकास आणि लागते पण सुरेख. आता ह्यापुढे आपण जे चिकापासनचे 2 पदार्थ बघणार आहोत, त्यासाठी चीक थोडा आंबवून घेतला तर ते जास्त चांगले लागतात. त्यामुळे तयार असलेल्या चिकामध्ये मी घालतेय अजून थोडंसं पाणी आणि एक 7-8 तास चीक आंबवायला ठेवायचा. त्यानंतर वर आलेलं पाणी टाकायचं काढून आणि असा खालचा छान घट्टसर चीक पदार्थ बनवायला वापरायचा. आणि वर्षभरासाठीचं वाळवण म्हणून आपण कुरडया बनवतो तशा कुरडया बनवूया. त्यासाठी घ्यायचे 1 माप म्हणजे 1 बोल चीक आणि 1 बोल पाणी, म्हणजे चिकाचा आणि पाण्याचा रेशो झाला 1:1. पाण्यात घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि घालतीये 1 टीस्पून तेल. पाणी उकळायचं आणि उकळल्यावर त्याच्यामध्ये ढवळून ढवळून चीक एकसंध धारेने सोडायचा. गॅस बारीक करायचा आणि हे बघा झालं की नाही लगेच घट्ट. आता झाकण ठेवून एक वाफ आणायची. गॅस मंदच ठेवायचा. आता चीक झालाय, मस्त घट्ट झालाय. गॅस करायचा बंद. चीक थोडासा निवला की हात लावून बघा, हाताला चिकटला नाही म्हणजे व्यवस्थित झालाय. चांगला घोटायचा. चीक घोटताना पॅनच्या कडेला तयार झालेला पापुद्रा पण ह्याच्यामध्ये मिसळला गेलाय तर तो काढून टाकायचा किंवा काही गाठी असतील तर त्या मोडायच्या, नाहीतर कुरडया पाडताना सोऱ्याच्या भोकामध्ये अडकतील आणि कुरडया पाडायला त्रास होईल. सोऱ्याला किंचित तेल लावून घ्यायचं आणि सोऱ्यामधल्या या शेवेच्या प्लेट्स 1 ते 5 असा नंबर दिलाय ह्याला. नंबर 1 आहे सगळ्यात जाड शेवेसाठी, आपल्याला वापरायचे मध्यम जाडीच्या शेवेची प्लेट. नंबर 5 आहे सगळ्यात बारीक शेवेसाठी. तर ही नंबर 3 ची आणि नंबर 4 ची प्लेट योग्य आहे. आणि आता ही नंबर 3 ची प्लेट सोऱ्याला लावून घेते. गरम असताना चीक सैल असतो. गरम चिकाला हात लावू नका, चमच्याने भरा. पण जरासा गार झाला की असा मस्त हाताने मळता येतो आणि हा गोळा आरामात सोऱ्यात भरता येतो. शिवाय कुरडया पण एकसंध आणि सुरेख पडतात. 3 नंबरच्या प्लेटनी कुरडया किंचित जाड पडतात. ह्या अशा. सोऱ्यात घालायच्या अगोदर चिकाचा गोळा चांगला मळून घ्यायचा. असं मळला ना की कुरडया पण सुरेख सुंदर एकसंध पडतात. आता ही बघा सोऱ्याला नंबर 4 ची प्लेट लावते. माझा चॉईस आहे नंबर 4 ची प्लेट. त्याने कुरडया जास्त नाजूक होतात. कुरडयांचा वेढा फार जवळ आणि घट्ट नका घेऊ, नाहीतर काय होतं ना, तळताना घट्ट भाग तळला जात नाही आणि तो तसाच कच्चा कडकडीत राहतो. बघा किती नाजूक आणि मस्त पडतायत कुरडया. आणि आता या तयार कुरडया उलट्या पालट्या करत 2 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायच्या. मला कधी कधी वाटतं ना, गोल कुरडई करण्याच्या ऐवजी असे छोटे छोटे कुरडईचे तुकडे करावेत, म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तळता येतात आणि खायला पण सोपे जातात. कडकडीत ऊन असेल तर 2 दिवसात कुरडया वाळतात, पण फार ऊन नसेल तर मात्र कुरडया वाळायला 3 दिवस लागू शकतात. आणि ही सरळ रेषेत पाडलेली कुरडई. तेल छान तापलं ना की मग त्याच्यामध्ये कुरडई सोडायची. वाव, बघा किती मस्त फुलतीये आणि नाजूक पण किती दिसतेय. वाह, अशी पांढरी शुभ्र कुरडई कोणाला आवडणार नाही. बनवायला काहीच अवघड नसते. जर असं मनावर घेतलं की पटकन बनते. फारसे कष्ट पण नसतात. आणि बघा किती कुरकुरीत झालीये, एकदम झकास. गव्हावरचं चिकावरचं हे प्रोबायोटिक पाणी हे आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे मागच्या आठवड्यात सांगितलंय. त्यासाठी खाद्य परंपरेतील प्राचीन वारसा पार्ट 1 हा मागच्या सोमवारी पोस्ट झालेला व्हिडिओ नक्की बघा. सगळे पदार्थ करून झाल्यानंतर साधारण 2.25 बोल चीक उरलेला आहे. तर ह्याच्या मी आता पापड्या करणार आहे. चिकात घालायचे मीठ आणि ही थोडीशी खसखस. कुकरमध्ये घेतलंय पाणी आणि कुकर आधी गॅसवर चढवायचा. हा असा ना पापड्यांचा स्टँड मिळतो आणि ह्या त्याच्या प्लेट्स आहेत. स्टँड आणि प्लेट स्टीलचा आहे, त्यामुळे गंजत नाही. प्लेटवरती अशा प्रकारे चीक पसरायचा
जास्तीचा चीक असेल तो काढून घ्यायचा, नाहीतर ना पापड्या खूप जाड होतात. स्टँडमध्ये प्लेट्स लावायच्या. असा स्टँड नसेल तर स्टीमरमध्ये ताटल्या ठेवून पण पापड्या बनवू शकता, किंवा पाण्याचं भरलेलं पातेलं गॅसवरती ठेवून त्याच्यावरती एक ओला कपडा बांधून त्या कापडावरती पापडी पसरून वाफवू शकता. मात्र बांधलेला कपडा जळणार नाही याची काळजी घ्या. आणि आता हा स्टँड ठेवायचा कुकरमध्ये. कुकरची शिट्टी काढायची आणि वाफ द्यायची. वाफ अशी कुकरमधनं बाहेर पडायला लागली की 5 मिनिटासाठी गॅस बारीक करून पापड्या वाफवायच्या. आणि डन, आपल्या पापड्या तयार आहे. हे बघा, प्लेटला तेल बिल काहीही न लावता सुद्धा इतक्या आरामात सुंदर एकसंध पापड्या निघतात. आणि अशी ही बघा मस्त लुसलुशीत ट्रान्सपरंट पापडी तयार होते. प्लास्टिक वरती ठेवायच्या आणि उन्हात किंवा सावलीत पण या चांगल्या वाळतात. वाळवताना अधूनमधून उलट्या पलट्या करायच्या, एवढंच. आणि आता या पापड्या थोड्याशा पातळ घालतीये, कारण या गरम गरम खाण्यासाठी बनवतीये. अशा गरम गरम पापड्या खूप छान लागतात. तव्यावर डोश्याचं पीठ कसं पसरवतो तसा ताटलीवरती चीक पसरायचा. असे 500 मिलीलिटर चिकापासनं नमुन्याचे 5 पदार्थ तुम्हाला दाखवलेत आणि दिलेलं प्रमाण, सांगितलेला रेशो वापरून तुम्ही अगदी 1-2 किलो गव्हाचा चीक पण आरामात बनवून त्याचे पाहिजे ते पदार्थ बनवू शकता. बघा किती नाजूक आणि अगदी पातळ आहे ही पापडी. आणि तुम्ही कुठल्या गावामधनं, कुठल्या देशामधनं हा व्हिडिओ बघताय हे पण मला जाणून घ्यायला आवडेल, तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर सांगितलेलं प्रमाण, सांगितलेला रेशो ठेवून तुम्ही अगदी 1-2 किलो गव्हाचा चीक काढून पदार्थ बनवू शकता. हे बघा, पापड्या आता पूर्ण वाळल्या आहेत. आणि ही आहे किंचित जाड पापडी आणि ही पातळ पापडी. तेल कडकडीत गरम करायचं आणि पापड्या तळून घ्यायच्या. वाव, इतक्या मस्त फुलतायत. तळताना पण मज्जा येते आणि आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र. तळण्यासाठी माझी पसंत जाड पापड्या, आणि ओल्या लुसलुशीत खायच्या असतील तर पातळ पापड्या. अशा उलटून जरा मध्ये दाबल्या की छान पसरतात, छान फुलतात. आणि डन, असे हे 500 मिलीलिटर चिकापासनं बनलेले 5 पदार्थ आपण बघितलेत. ही आपली वाळवलेली पापडी आणि ही तळलेली पापडी. आकारातला फरक बघा, ऑलमोस्ट 5 पट फुलली आहे आणि कुरकुरीतपणा 1 नंबर. आणि अशा 5 पट फुलणाऱ्या, खाताच तोंडात विरघळणाऱ्या, खसखशीचा खमंगपणा असणाऱ्या, अतिशय चविष्ट, पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत गव्हाच्या चिकाच्या पापड्या झालेल्या आहेत. कुरडई काय किंवा पापड्या काय, हवाबंद डब्यात ठेवायच्या आणि पाहिजे तेव्हा मस्त कुर्रुम कुर्रुम खायच्या. आता गव्हावरच्या या फेसाळलेल्या पाण्यापासून कुठला पदार्थ बनवणार आहे हे पण सांगते. तर हे पाणी असं बाटलीमध्ये गोळा करायचं, त्याच्यामध्ये 1-2 चमचे मैदा घालायचा, बाटली बंद करून ठेवायची. दुसऱ्या दिवशी मिश्रण व्यवस्थित हलवायचं, परत थोडंसं पाणी आणि थोडासा मैदा घालायचा, हलवायचं आणि परत झाकून ठेवायचं. असं 4-5 दिवस करायचं आणि नंतर जे कल्चर तयार होतं ते वापरून सुरेख सुंदर सार्डो ब्रेड बनवता येतो. चवीला किंचित आंबूस लागणारा हा ब्रेड फारच मस्त लागतो. रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.